महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलांमध्ये दोन्ही राज्याच्या सीमेवरील सालबर्डी व झुनकारी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी हातभट्टींची दारू गाडल्या जात असल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोर्शी, उपविभागीय अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी मुलताई पोलीस स्टेशनचे ठाणा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अवैध गाव हातभट्टी दारूच्या अनुषंगाने संयुक्त कारवाई केली आहे। याबाबत पोलीस स्टेशन मुलताईचे ठाणा प्रभारी राजेश सातारकर यांनी संपर्क साधला असता 4 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली। मुलताई हद्दीतील ग्राम झुनकारी या जंगल परिसरात 2 गावठी हातभट्टे दारू गाळण्याचे काम सुरू होते। जवळपास पोलिसांनी 200 लिटर क्षमतेचे 50 ड्रम मध्ये असलेली 10,000 लिटर मोहाचा सडवा, अंदाजे 10 लाख रुपये व 25,000 रुपयांची दारू गाळण्याचे साहित्य जप्त करत ह्या दारू भट्ट्या नष्ट केल्या आहे। संजय उल्ले, अध्ययन समाचार लाईव्ह, मोर्शी।